नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गुणाकार आणि भागाकार बघणार आहोत। याच्या अगोदर आपण बेरीज आणि वजाबाकी बघितली होती। बेसिकचाच दुसरा एक प्रकार असणार हा गुणाकार आणि भागाकार। ज्याला बेरीज आणि वजाबाकी समजली त्याला गुणाकार आणि भागाकार बऱ्यापैकी समजेल। याच्या अगोदर तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओ मध्ये असं म्हणलं होतं किंवा तुम्हाला जर हे गोष्टी लहान लहान समजत घ्यायच्या असतील तुम्हाला पाढे बऱ्यापैकी पाठ करून घ्या। पाढे असतील, वर्ग असेल, घन असेल, कसोटे असतील, जर त्या गोष्टी जर तुम्ही पाठ केल्या असतील तर आज तुम्हाला गुणाकार आणि भागाकार अवघड जाणारच नाहीये। चला तर आपण गुणाकार आणि भागाकार आता बघूत नेमकं काय। तर अगोदर 2 अंकी बघूत, नंतर 3 अंकी बघूत, नंतर 4 अंकी बघूत। मॅक्झिमम आपल्या परीक्षेमध्ये गरज आहे 4 अंकीची, आपण तिथपर्यंत बघूत आज। चला पहा, चल 48 गुणिले 12। ओके, चला समोर पहा आता होतंय काय बघा। 12 आहे, 48 आहे। 12चा पाढा खूप लहान आहे, काय अवघड नाहीये, काही नाही असा। आणि मुळात 12 आपल्या एक खात्यापित्या खर्च आहे। आपण सरळ सरळ 12 न 48 ला गुणून घेऊ। पहा आता होतंय का। जर असं जमत नसेल मांडणी तर आपण याची उभी मांडणी करून बघू। म्हणजे असं होईल 48 गुणिले 12। बघा आता 12 8 96, 12 8 96, 12 8 96, 96 चा 6 एकक स्थानचा खाली घेतला, 9 डोक्यावर देऊन टाकले। नंतर 12 गुणिले 4, 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 चौक 48, 48 आणि 2 50, 50 आणि 7 57, 576 हे आपलं उत्तर असणार आहे। याच्या पुढे बघूत आपण आता 50 गुणिले 20, 50 गुणिले 20। याच्यामध्ये काहीच नाही, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असते त्याच्या अगोदर जी संख्या दिलेली आहे त्या संख्येनं एकमेकाला दोन्ही संख्येचा गुणाकार करून घ्यायचा। म्हणजे होईल काय पाहत आहे, 5 दोन्ही 10, 5 दोन्ही 10 आणि हे 2 शून्य जशास तसे। बस झालं, एवढंच आहे। त्याच्या पुढे बघू अजून 78 गुणिले 25, 78 गुणिले 25। सेम अशीच कंडिशन, काहीच नाही। पहा आता काय होते माहिती आहे का, जर 25 चा पाढा खूपच मोठा आहे, जमत नाहीये, तर मी काय करतो माहिती आहे का, अगोदर 5 न गुणून घेतो। म्हणजे पहा आता हे 78 गुणिले 25। मी एक काम करतो, 5 न 8 ला गुणून घेतो अगोदर। 5 8 40, 5 8 40, 40 चा 0 हा एकच स्थानचा आहे म्हणून खाली घेतला, 4 डोक्यावर ठेवले। नंतर 5 7 35, 35 आणि 4 39, 35 आणि 4 39। आता अलीकडे संख्या नाही म्हणून मी 39 जशास तसे खाली लिहून टाकले। आता समोरचं ह्या 2 न ह्या दोन्ही संख्येला गुणून घ्यायचे, ह्याच्या खाली काहीच नाही म्हणून एक प्लसचं चिन्ह घ्या। हे 2 गुणिले 8, 2 8 16, 16 पैकी 6 खाली घेतला आणि 1 डोक्यावर दिला। 2 गुणिले 7, 7 दोन्ही 14 आणि हे वरचा 15। अलीकडे संख्या नाही, जशास तसे लिहून टाका। आता संख्या नसल्यामुळे दिलेल्या संख्येचा सर्व बेरीज करा। ही 0 खाली घेतला, 9 आणि 6 झाले 15, 15 ला 5 घेतला आणि 1 हातचा डोक्यावर देऊन टाकला। हे 3 आणि हे 5 झाले 8, हे 8 आणि 1 9 आणि हे 1 जशाच तसा 1950 हे आपलं उत्तर असणार आहे। ओके, इथपर्यंत समजलंय। अगोदर आपण आता 2 अंकाचा पाहिजे, आता काय घेतो आपण अगोदर 3 अंकाचा बघू। चला आता 454 गुणिले 16। सेम कंडिशन असणार, काहीच नाही, फक्त इथं अगोदर 3 संख्या दिल्या, इथं 2च दिल्या। मी तुम्हाला डबल सांगितले की 16चा पाढा खूप सोपा आहे, असं एवढं काही अवघड नाही। जरी जमत नसेल तर 6 न आणि 1 न गुणून घेऊ, त्यात काय अवघड नाही असं। चला पहा आता 454 गुणिले 16। ओके, पहा चला आता 16चा पाढा 4 पर्यंत मोजला, 16 चौक 64, 16 चौक 64 म्हणजे 4 घेतला, 6 डोक्यावर दिला। 16 पंचे 80, 80 आणि 6 86, 86 ला 6 घेतला
8 डोक्यावर देऊन टाकला. नंतर 16 चोक 64, 16 चोक 64, 64 आणि 8 बघा आता काळजीपूर्वक, 64 आणि 6 70, 70 आणि 2 वरचे 72, 7264. ओके, इथपर्यंत ठीक आहे. चला अजून असं समोर बघू एक 554 गुणिले 18 सेम असणार आहे, असं काही अवघड नाही यामध्ये पण. पहा आता समोर मी ह्याची उभी मांडणी करून बघतो अगोदर. 5054 गुणिले 18, 18चा बी पाडा असा काही अवघड नाहीये किंवा लय मोठा नाहीये. 1 ते 20 पर्यंत, 1 ते 30 पर्यंत पाडे मॅक्झिमम तुम्हाला मुखपाठ पाहिजे. जर मुखपाठ असेल तुम्हाला काटाकाटी करायला किंवा तिरकस गुणाकार करायला काही अवघड जाणारच नाहीये मुळात. पहा आता 18 चोक 72, 18 चोक 72, 72 चे 2 घेतले आणि 7 डोक्यावर देऊन टाकले. नंतर 18 पंचे 90, 18 पंचे 90, 90 आणि 7 97, 90 आणि 7 97, 97 चे 7 घेतले आणि 9 डोक्यावर दिले. आता काळजीपूर्वक बघा, इथं घोडं पेंट खातंय. काळजीपूर्वक या 18 न 0ला गुणलं तर उत्तर 0च असतं. 18 न 0ला गुणलं उत्तर 0च असणार आहे. फक्त हातचा घेतलेला खाली देऊन टाकायचा आहे, बस झालं, संपलं. आणि नंतर पुन्हा या 18 न 5 ला गुण घेऊ आपण. 18 पंचे 90, 18 पंचे 90. एक वाक्य सांगतो, समजून घ्या काळजीपूर्वक. शून्यानं कोणत्याही संख्येला जर गुणलं तर उत्तर तुमचं 0च असतं. थोडक्यात समजून घ्या. सपोज 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 7 गुणिले 8 गुणिले 0 याच उत्तर फक्त 0 येतंय. या सगळ्याचा गुणाकार होत नाही. गोष्ट समजून घ्या, याचं उत्तर फक्त आणि फक्त काय असणार आहे? 0 असणार आहे. ओके, इथपर्यंत समजते काळजीपूर्वक. चला आता आपण एक काम करू, अजून दुसरं एक असंच पाहू. 459 गुणिले 27. ओके, बघा आता मुद्दाम दिलाय मी. 27चा पाढा थोडा अवघड आहे. तुम्हाला मी पाढे पाठ करायचे हे पण सांगतो. कुठले नेमके पाढे करायचे हे पाठच असले पाहिजे. ज्या मूळ संख्येचे पाढे आहेत, मूळ संख्येचे ते पाढे मॅक्झिमम तुम्हाला पाठच पाहिजे. म्हणजे कसं पहा, 3 5 7 11 13 17 19 23 29 बस. हे जे आहेत 30 पर्यंतचे पाढे, तर हे ज्या मूळ संख्येचे पाढे आहेत हे आपला पाठ पाहिजे. 27 ही मूळ संख्या नाहीये, तरी पण ह्या संख्येचा पाढा पाठ ठेवा, कारण इथं खूप जमलिंग होते. चला पहा आता 459 गुणिले 27. मी काय करतो माहित आहे का, 27चा पाढा थोडा मोठा व्हायला मी काय करतो 7 न गुण घेतो. म्हणजे असं होईल, थोडं लेंथी जाईल, पण कन्सेप्ट समजून घ्या नेमकं आहे काय. तर 7 न 9 ला गुणलं, 7 9 63, 7 9 63 म्हणजे 3 घेतला, 6 डोक्यावर आला. ओके, 7 5 35, 7 5 35, 35 आणि 6, 35 आणि 5 40, 40 आणि 41, 41 ला 1 घेतला, हातचा 4 देऊन टाकला. नंतर हे 7 आणि 4, 7 चोक 28, 28 आणि 4, 28 आणि 2 30 आणि 2 वरचे 32. आता संख्या नाही म्हणून या गोष्ट सोडून द्या. 2 न गुण घ्यायचे आहे, ह्याच्या खाली बेरीज द्या. 2 न 9 ला गुणलं, 92 18, 18 ला 8 घेतला, हातचा 1 दिला. 5 2 10 आणि 1 11, 11 ला 1 घेतला, हातचा 1 दिला. 4 2 8 किंवा 2 चोक 8 आणि 1 9. ओके, इथपर्यंत समजलं काळजीपूर्वक. पहा आता काय होते तर हे 3 जसे तसे खाली घेऊन टाका. हे 1 आणि हे 8 9 झाले. हे 2 आणि हे 1 3 3 झाले. आणि हे 3 आणि 9 9 3 12. ओके, 12393 हे आपलं उत्तर असणार आहे. चला सेम तेच असणार आहे. गणित पाहू आपण काय अगोदर लिहून दिलं आपला 984 गुणिले 24. समजून घेऊ 24चा पाढा बी कसा काय लय अवघड नाहीये.
तरी बी जर समजत नसेल तर ह्या 2 आणि 4 नको टाकू, त्यात काय आवड नाही आपला. चला पहा आता 984 गुणिले 24. ओके, मी एक काम करतो, 4 न अगोदर गुण घेतो. बा चला 4 × 16, 16ला 6 घेतला, 16ला 6 घेतला, हातचा 1 देऊन टाकला. 4 गुणिले 8, 4 8 32, 32 आणि 1 33, 33 ला 3 घेतला आणि डोक्यावर 3 ठेवून टाकला. ओके, 9 चोक 36, 9 चोक 36, 36 आणि 3 37, 38, 39. अगोदर संख्या नाही, 39 जशाच तसे लिहून ठेवा. ओके, समज इथपर्यंत. आता ह्या 2 न सगळ्या संख्येला गुणून घेतो मी. पहा आता 2 गुणिले 4, 4 2 8, 8 ला 8 घेतला, 2 गुणिले 8, 8 16, 16ला 6 घेतला आणि हातचा 1 दिला. 92 18 आणि 1 19, संख्या नाही, 19 जशास तसा लिहून टाका. ओके, दिलेल्या संख्ये सगळे बेरीज करा. आता हे 6ला 6 घेऊन टाकला, 8 आणि 3 11, 11ला 1 घ्या, हातचा 1 देऊन टाका. हे 9 आणि हे 6 15 आणि हे 1 16, 16ला 6 घेतला, हातचा 1 देऊन टाकला. हे 3 आणि हे 9, 9 3 12, 12 आणि 1 13, 13ला 3 घेतला, हातचा 1 दिला. हे 1 आणि हे 1 झाले 2, संख्या नाही, 2 जशास तसा लिहून टाका. 23,616 आपले हे उत्तर असणार आहे. ओके, इथपर्यंत कळत बऱ्यापैकी. चला हे झाला एक बेसिक गुणाकार. याच्यानंतर आपला गुणाकारातला काही स्ट्रिक बघायचं होता. सपोज म्हणजे 2 संख्या जर इक्वल असते ना किंवा समान असते ना, त्या संख्येचा गुणाकार कसा होणार आहे आपला हे बघू दाखवतो. आता बघा, चला संख्या काय म्हणते बघा. 36 अधिक 93 किंवा 63 करा. ओके, 36 अधिक 63 समजून घ्या नेमकं काय दाखवतो ह्याच्यामध्ये, दुसरं काहीच नाही, असं अवघड नाहीये, काय नाही. या पहा अगोदर आता दिलेल्या एकक स्थानच्या अंकाची बेरीज करायची. काय करायची? एकक स्थानच्या अंकाची बेरीज करा. ओके, आणि त्याला 11 नको ना, बस एवढंच, दुसरं काही अवघड नाहीये. पहा आता 6 आणि 3 झाले 9, 6 आणि 3 9 झाले, ह्याला 11 न गुणून घ्या. 11 9 99, बस ची बेरीज 99 आली. समजून घ्या किंवा ही स्ट्रिक चालायली कशी तर ह्याच्यामध्ये आपला गुणाकारात समोर अशाच बघायचा आता. गुणाकारामध्ये अशाच बघायचा. त्याला काय माहित आहे किंवा एक जुडवा म्हणायचं, म्हणजे कसं 36 ची अपोजिट 63 झाली, 36 ची अपोजिट कशी झाली 63 झाली. हे बेरीज करण्याची किंवा समोर गुणाकार, याच्यामध्ये गुणाकार पुढे असाच होणार आहे. अगोदर तुम्हाला बेरीज का समजून सांगायला माहिती आहे का, मी समजण्यासाठी समजून सांगायला तुम्हाला बेरीज मी. ओके, इथपर्यंत समजतंय. चला आता याच्यानंतर असंच बघू आपण एक 84 अधिक 48. ओके, एकच स्थानच्या अंकाची बेरीज करा, म्हणजे हे 8 आणि 4 12, याला सरळ सरळ 11 न गुणून घ्या. ओके, या दोघांची बेरीज तेवढी असणार आहे. पहा चला आता हे 12 गुणिले 11, 11 दोन्ही 22, हातचे आले 2, 11 1 11, 12 आणि 13 132, याची बेरीज असणार आहे. आता हे झालं बघा बेरजेची कन्सेप्ट. ही काय झाली? बेरजेची कन्सेप्ट. आता याच्यामध्ये आपला गुणाकाराची कन्सेप्ट बघायची, नेमकं काय तर काय बघायची, आपला गुणाकाराची कन्सेप्ट बघायची. त्या 2 गोष्टी समजून घ्या. अशा किती कुठल्याही संख्या असू द्या, त्या संख्येला सरळ सरळ 11 न गुणायचं. एकक स्थानच्या अंकाची बेरीज करायची आणि 11 न गुणायची. त्या सरळ संख्येची काय होणार, आपला बेरीज भेटणार आहे. आता हीच कन्सेप्ट आपण गुणाकारात वापरून बघतो की गुणाकारात नेमकं होतंय काय. चला पहा आता. ओके, चला पहा आता काळजीपूर्वक. ज्या संख्या 9च्या पटीत असतात त्यांचा गुणाकार नेमका करायचा कसा. अगोदर आपण 2 अंकीचा बघू आणि नंतर 3 अंकीचा बघू. चला होते काय बघा आता. 86 गुणिले 99, 86 गुणिले 99. पहा काळजीपूर्वक बघा. एक गोष्ट समजून घ्या, ही निव्वळ सगळ्याचा 9 न, आता आपण अगोदर बघितलं आपण काय 9 न गुणलं नंतर 9 न गुणलं, आता तसं करत बसू नका. आपला परीक्षेमध्ये टाइम वाचवायचं बघायचंय. परीक्षेमध्ये टाइम नावाचा फॅक्टर आपला कमी करायचा बघायचा. मी काय करतो माहिती आहे का, त्याला एक स्ट्रिक समजून घ्या.
म्हणजे 86 आहे तर 86 मधून एक कमी करतो मी, झाले 85. 86 मधून एक कमी केला, झाले 85. 85 लिहून टाकले. ओके, आता काळजीपूर्वक बघा. आता हे जे 9 आहेत, ह्या 9 मधून 8 कमी केले, 1 राहिला. 9 मधनं 8 कमी केले, 1 राहिला. नंतर ह्या 9 मधनं 5 कमी केले, 4 राहिला. हे तुमचं उत्तर असणार आहे. फक्त 5 सेकंदात उत्तर निघाले आपलं, जास्त बी नाही. ओके, इथपर्यंत समजायला आपलं काय नेमकं. तर चला पुढचं काही आपण एक असंच बघू, सेम अशी स्ट्रिक लागणार आहे. फक्त मी काय सांगाल तुम्हाला, स्ट्रिक समजून घ्या. मी काय सांगायलोय, एकच म्हणजे 9 किंवा 9च्या पटीतील जे संख्या आहेत त्यांना स्ट्रिक लागतील, कुणाला पण लागत नाही. नंतर दुसरी संख्या आणता सोडून द्या म्हणता, सुटणार नाही स्ट्रिक. तर तुम्हाला आहे त्याचा अप्रोच वापरावा लागणार आहे कंटिन्यूचा. ज्या संख्या म्हणजे 100च्या आसपास आहे किंवा 100च्या थोडं पुढे आहे त्या संख्येला असं करता येते. आता पहा, आता काळजीपूर्वक 73 गुणिले 99. 73 गुणिले 99. पहा आता काळजीपूर्वक, मी हे जे 73 आहे, 73 ला 1 कमी करतो, 72 केले. 73 ला 1 कमी केला, 72 केले. त्यानंतर ह्या 9 खाल्ल्या संख्येतून सांगतो तुम्हाला मी, खाल्ल्या संख्येतून म्हणजे या संख्येतून 9 मधून 7 गेले, 2 राहिले. आणि ह्या 9 मधून 2 गेले, 7 राहिले. हे तुमचं उत्तर आहे. फक्त 5 सेकंद झालं, संपलं बस. चला पुढचं गणित बघूत आपण, सेम असणार आहे. आता 64 गुणिले 99. 64 गुणिले 99 सेम असेल. बरं, मी तुम्हाला डबल सांगायलोय किंवा शॉर्टकट काय ते समजून घ्या. ह्या फील्ड मध्ये आपल्या म्हणजे यशाला शॉर्टकट नसतं या, पण काही गोष्टी समजण्यासाठी तुम्हाला मी शॉर्टकट समजून सांगायला होतं. किंवा परीक्षेमध्ये टाइम नावाचा फॅक्टर आपल्यासाठी खूप महत्वाचा असतोय. मग आपला हे कमी करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला ह्या लहान लहान गोष्टी समजून सांगायला. पहा चला, ह्या 64ला मी 63 केलं. ओके, ह्या 9 मधनं 6 कमी केले, 3 राहिले. ह्या 9 मधनं 3 कमी केले, 6 राहिले. हे आपलं उत्तर असणार आहे. हे आपलं उत्तर असणार आहे. 85 गुणिले 99. काळजीपूर्वक समजून घ्या. मी ह्या 85 ला 84 केले, 85 ला 84 केले. ह्या 9 मधनं 8 कमी केले, 1 राहिला. ह्या 9 मधनं 4 कमी केले, 5 राहिला. 8415 हे आपलं उत्तर असं. सेम असणार आहे बघा. याच्या अगोदर 2 अंकी संख्या होत्या, याच्यात 3 अंकी संख्या आहेत. आता समजून घ्या काय तर. मी काय करतो, सहज ह्या 128 ला 127 करतो. 128 ला 127 केलं, सेम आहे. पहा आता काळजीपूर्वक, ह्या 9 मधनं 1 गेला, 8 राहिला. ह्या 9 मधनं 2 गेले, 7 राहिले. आणि ह्या 9 मधनं 7 गेले, 2 राहिले. हे आपलं उत्तर असेल. बस झालं, एवढंच आहे. पुढे चल बघ सुलतान, आता समोर काय होते तर सेम तीच असणार आहे. 639 गुणिले 999, दुसरं काहीच असणार नाही. आता होतंय काय बघत आपण. मी काय करतो, 639 ला 1 न कमी करतो. 639 ला 1 न कमी केला, 638 झाला. 638. आता काळजीपूर्वक ह्या 999 मध्ये ही संख्या सहस्र कमी करायची. म्हणजे ह्या 9 मधनं 6 गेले, 3 राहिले बाळा. ह्या 9 मधनं 3 गेले, 6 राहिले. आणि ह्या 9 मधनं 8 गेले, 1. हे आपलं उत्तर असं झालं, संपलं. गुणाकार एवढा सोपा आहे, करून घेतला तर. ओके, हे जे काय सांगतोय मी स्वतःच्या मोबाईल मध्ये करून बघ बाळा, तसं काय अडचण नाही. इतक्या चुकणार नाहीये, काय नाही. मी नंतर सांगतोय की 9 किंवा 9च्या पटीत संख्या वाढत जाणार आहे. सपोज कसं 9, 99, 999, 9999 या ज्या संख्या आहेत ना, या संख्येला असा गुणाकार करता येतो. सेम कंडिशन तुला मी असं समजावतो बघा. आता 999 गुणिले 999, 999 गुणिले 999 सेम असणार आहे कंडिशन. फक्त आपल्याला काय माहिती आहे का, 8 काय समजून घ्यायची. या 999 मधून आपण 1 कमी केला, राहिला किती आपल्यापाशी 900 किती 98, 998 राहिला. ओके, काळजीपूर्वक बघा. आता ह्या 9 मधनं 9 गेला, 0 राहिला. ह्या 9 मधनं 9 गेला, 0 राहिला. आणि ह्या 9 मधनं 8 गेला, 1. हे आपलं उत्तर असं झालं. फक्त 5 सेकंदामध्ये मोबाईल मध्ये करून बघ, काय फरक पडत नाही आपला. मी नंतर सांगायला की आपला गुणाकार आपल्या 5वीला पुजलेला आहे. कुठला, ह्या 9 ला 9 ला गुणलं, नंतर ह्या 9 ला गुणलं, नंतर 9 ला गुणलं, नंतर 9 ला गुणलं. हे आपल्या 5वीला पुजलेलं आहे, आपलं माहित आहे.
त्यात काहीच अपवाद नाही. पण जिथं आपला शॉर्टकट सापडणार आपण करून घेऊत ना. आपल्यासाठी परीक्षेमध्ये टाइम नावाचा फॅक्टर खूप महत्वाचा आहे. आपला हे कमी करून घ्यायचं आहे. स्पीड विथ अॅक्युरसी मेंटेन ठेवून करून घ्यायची आपला. ओके, एवढं समजतंय. असं नाही करून बघ समोर तुम्ही. आता मला कॉमेंट मध्ये सांगा 1000 ओके, याचं उत्तर मला कॉमेंट मध्ये सांगा सगळ्यांनी. चला मित्रांनो, समजून घ्या. ह्या ज्या गोष्टी मला मी लिहून दिल्या ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. परीक्षेमध्ये तुमचा टाइम खरंच ह्या गोष्टीने कमी होईल. या गोष्टी तुम्ही पाठ केल्या तर परीक्षेमध्ये गुणाकार करण्यासाठी तुम्हाला 5 गुणिले 5 करण्याची गरज नाहीये. समजून घ्या नेमकं काय म्हणते बाबा. 12 नवे अष्टोक दर्श, 36 त्रिक 108, 18 सक्क 108 अष्टोक दर्श, 27 चोक 108. ही गोष्ट म्हणजे पाठच करून ठेवा. म्हणजे ह्या संख्येशी किती संख्यांना कोरिलेशन लावता येते किंवा सहसंबंध ठेवता येते. त्यामुळे तुम्हाला हे समजून सांगितले. तसंच आहे इथं 180, 12 आणि 15चा गुणाकार 180 येतोय. 20 आणि 9चा गुणाकार पण 180 येतोय. 36 आणि 5चा गुणाकार पण 180 येतोय. आणि 45 गुणिले 4चा पण गुणाकार 180 येतोय. सेम तीच कंडिशन आहे खाली पण. 144, 18 8 144, 36 चोक 144, 12 गुणिले 12 144, 16 9 44 आणि 26 सख्ख पण 144. तीच कंडिशन असणार इथं पण. समोरची कंडिशन आहे बघा 216ची. 36 सख्ख 216, 6चा घन 216 असणार आहे. आणि 12 गुणिले 18 याचा गुणाकार पण 216 होणार आहे. आणि 24 9 216. तुम्हाला जर ह्या सहसंबंध ठेवता आला तर परीक्षेमध्ये तुम्हाला फॅक्टर सापडते किंवा जे हा गुणाकार आहे तो कुठल्या दोन संख्येशी रिलेटेड आहे. त्यामुळे आपला परीक्षेमध्ये टाइम वाचणार आहे. सेम तशीच गोष्ट आहे इथं. 192 16 आणि 12चा गुणाकार आहे इथं. 24 आणि 8चा गुणाकार आहे. 64 आणि 3चा आहे. आणि 96 आणि 2चा गुणाकार पण तेवढाच आहे. ही गोष्ट तुम्हाला मी नंतर सांगतोय. तुमच्या वहीवर लिहून राहू द्या. ओके, हे समजन तुम्हाला काय आहे काय नाही तर. ओके, मी जर तुम्हाला ह्या संख्या लिहून दिल्यात, ह्या संख्याचं एक आहे व ह्या संख्या मॅक्झिमम जास्त पाड्यामध्ये येतात. जर तुम्हाला ह्या संख्येचा म्हणजे कुठल्या दोन संख्येचा गुणाकार 216 येणार आहे तर तुम्हाला ह्या 4 संख्या आठवल्या पाहिजे. ओके, कुठल्या दोन संख्येचा गुणाकार 192 आहे तुम्हाला ह्या 4 संख्या आठवल्या पाहिजे. तसंच सेम आहे, कुठल्या दोन संख्येचा गुणाकार 180 येणार आहे तुम्हाला ह्या गोष्टी आठवल्या पाहिजे. म्हणजे थोडक्यात याचा फायदा पुढे असा पण आहे किंवा काळकाम वेग असन किंवा नळ टाके असन तर तुम्हाला अवयव पाडायला सोपं जाते. त्यामुळे ही गोष्ट समजून घ्या. ज्यावेळेस तुम्हाला काळकाम वेग 180 कुठल्या संख्येचा लसावी असेल तुम्हाला हे अवयव आठवले पाहिजे. बस सेम कंडिशन अशीच आहे. सेम टच असणार आहे. आता बघू नेमकं काय आहे त्याच्यामध्ये गुणाकार करण्यासाठी. ज्यावेळेस तुम्ही या संख्येचा गुणाकार करणार आहे तर काही गोष्टी समजून घ्यायच्या मध्ये नेमकं पुढे काय होणार आहे काय नाही तर. सोपं सांगतो मी तुम्हाला. आपण तर असा हे गुणाकार आपण तिरकस केलेलाच आहे. यात काही अवघड नाहीये त्याच्यामध्ये. तर मी एक काम करतो, या 39 ची फोड करतो. 39 ची फोड म्हणजे अशी करतो 30 आणि हे 9. ओके, आणि गुणाकारात शेवटी 17 देऊन टाकतो. मग आता एक काम काळजी कर बघा, तुम्हाला गुणाकार करायला थोडा सोपा जाणार आहे. म्हणजे असं होईल हे 17 त्रिक 51 अधिक 17 9 53ची या दोघांची बेरीज या दोघांचा गुणाकार असणार आहे. म्हणजे असं होईल पहा, हे 510 आणि हे 153, हे 3 हे 6 6 663 असा गुणाकार असणार आहे. सेम तहच आहे इथं खाली पण. हे तुम्ही मला कॉमेंट मध्ये सांगा याचं कसं होईल तर. ओके, याचं उत्तर मला तुम्ही कमेंट मध्ये सांगायचा प्रयत्न करा. जर नाही आलं तर उद्याच्या व्हिडिओ मध्ये याचं उत्तर तुम्हाला मी नक्की सांगा. तुमच्यासाठी एक टास्क म्हणून असेल. हे आपला एक साधा गुणाकार झाला आपला 2 अंकी 3 अंकी. याच्यात तुम्हाला अजून काही बेसिक सापडलं किंवा शॉर्ट सिक सापडलं ते तुम्हाला बऱ्यापैकी सांगत नाही. आता इथून पुढे आपला दशांशचा गुणाकार बघूत आपण नेमका काय होतो. दशांशचा गुणाकार नेमका असतोय काय आपलं हे समजून घेतो आपण. पहा आता 1.45 गुणिले 2.45
36 2.36. काळजीपूर्वक जे तुम्हाला मी आता समजून सांगायलोय ती गोष्ट समजून घ्या. पहा आता दशांशानंतर समोर दोन संख्या आहेत, इथं पण दोन संख्या आहेत. अगोदर एक काम करायचे किंवा दशांश दिलेल्या संख्येमधला दशांश सगळा विसरून जायचा. म्हणजे काय करायचं पहा आता 145 गुणिले 236. बस मी दिलेल्या गणितामधला दशांश पुरेपूर विसरून गेलोय. अगोदर सर्व संख्येचा गुणाकार करणार आहे मी काळजीपूर्वक. पहा आता गुणाकार करतो मी. 6 पंचे 30 ला 0, हातचा आला 3. ओके, 6 चोक 24, 25 26 27, 27 ला 7, हातचा आला 2. नंतर 6 1 6 आणि वरचे 2 8. आता अगोदर संख्या नाही, मग इथपर्यंत झाला आपला. नंतर अधिक केलं मी, त्या 3 सगळ्या संख्येला गुणून घेतो मी. 3 5 15 ला 5, हातचा 1 आला. 3 चोक 12, 12 हे वरचा 1 13, 13 ला 3, हातचा 1 आला. 3 1 3 म्हणजे फक्त 3 आणि वरचा 1 4 झाले. नंतर या 2 न 5 ला गुणून घेतलं. 2 पंचे 10 ला 0, हातचा 1 आला. नंतर 2 न 4 ला गुणलं. 4 2 8 आणि 1 9 झाला असन. नंतर 2 1 2. दिलेल्या सगळ्या संख्येची बेरीज करा आता. हे 0 असा असल. 7 आणि 5 12 ला 2, हातचा 1 घेतला. हे 8, हे 3 11 आणि हे 1 12, 12 ला 2, हातचा 1. ओके, हे 1, हे 4 5 झाले आणि हे 9, 9 ने 10 4 14, 14 ला 4, हातचा 1 आला. 2 आणि 1 3. बघा आता काळजीपूर्वक आपलं उत्तर राहिलंय अजून. एक काम करतो, पॉइंट नंतरच्या संख्या अगोदर मोजून घेतो. म्हणजे पहा आता इथं पॉइंट नंतर 2 आहेत आणि इथं पॉइंट नंतर 2 आहेत. आलेल्या उत्तरामध्ये डावीकडे 4 संख्या नंतर आपला दशांश द्यायचा आहे. म्हणजे कसं पहा आता हे 1 2 3 आणि 4. आता उत्तराकडे डावीकडे येतो मी. पहा आता 1 2 3 आणि 4, 4 संख्येच्या नंतर आपला पॉइंट द्यायचा आहे. म्हणजे आपलं हे उत्तर असणार आहे. कळतंय काळजीपूर्वक, समजलं इथपर्यंत? ओके, चला पुढे बघू. सेम तशीच कंडिशन असणार आहे. अगोदर काय करू माहिती आहे का, दशांश विसरून जाऊ आणि सरळ सरळ दिलेल्या सगळ्या संख्या आपण गुणाकार करून घेऊ. म्हणजे असं होईल हे 28 578 गुणिले 13. ओके, आता काही मुलांना 13चा पाडा जमत नसेल कारण थोडा मूळ संख्येचा असल्यामुळे थोडा अवघड जाईल. मग मी काय करतो 3 न काउंट करण्याचा प्रयत्न करतो किंवा ते काय अडचण येत नाही ह्याला मी 3 न काउंट करण्याचा प्रयत्न करतो. पहा आता 3 8 24, 3 8 24, 24 ला 4 घेतला, हातचे 2 दिले. ओके, 3 7 21, 22 आणि 23, 23 ला 3 लिहिला, हातचे 2 घेतले. 3 5 15, 16 आणि 17, 17 ला 7 घेतले, हातचा 1 दिला. 3 8 24 आणि 1 25, 25 ला 5, हातचे आले 2. 3 2 6, 6 आणि वरचे 2 8. ओके, इथपर्यंत समजलं काळजीपूर्वक. आता 1 न राहिला, 1 न कुठल्याही संख्येला गुणल्याच्या नंतर उत्तर आहे ती संख्याच येते. म्हणजे कसं पहा 1 गुणले 8 8च असणार आहे, 1 गुणले 7 7च असणार आहे, 1 गुणले 5 5च असेल, 1 गुणिले 8 8च असेल आणि 1 गुणले 2 2च असेल. फक्त मांडणी समजून घ्या काळजीपूर्वक. काय ते 1 गुणिले 8 8च होईल, 1 गुणले 7 7च होईल, 1 गुणले 5 5च होईल आणि 1 गुणले 8 8च होईल, 1 गुणले 2 2च होईल. दिलेल्या सगळ्या संख्येचा आपला काय करायचे, आपल्याला बेरीज करायची आहे. 4 असंच असेल, हे 8 आणि हे 3 11 होते, 11 ला 1 घेतला, हातचा देऊन टाकला. हे 7 आणि हे 7 14 होते, 14 आणि हे 1 15, 15 ला 5 दिला, हे 1 घेतला. हे 5 आणि हे 5 झाले 10, 10 आणि हे 1 11, 11 ला 1 घेतला, हातचा 1 देऊन टाकला. हे 8 आणि हे 8 झाले 16, 16 आणि हे 1 17, 17 ला 7 घेतला, हातचा 1 दिला.
हे 1 आणि हे 2 झाले 3, 3 ला 3 लिहून टाकले. आता काळजीपूर्वक पहा. अगोदर आपण पॉइंट नंतर संख्या किती काय मोजून बघू. आता हे 1 2 3 आणि 4. उत्तर आता डाव्याकडे 4 संख्येच्या नंतर पॉइंट द्यायचे आपला 1 2 3 आणि 4 म्हणजे आपला पॉइंट इथं येईल. आपलं उत्तर असेल हे. ओके, इथपर्यंत समजते बऱ्यापैकी. समोरचं गणित बघत आपण काय नेमकं आता तेच आहे सगळं, काहीच नाही. अगोदर काय करायचं माहिती आहे का, दशांश विसरून जा. दिलेल्या सगळ्या संख्येचा गुणाकार अगोदर करून घ्या. मी काय करतो 24चा आणि 26चा दोघाचा गुणाकार करतो. ठीक आहे, सरळ 6 ना आणि 2 न गुण घेतो. 6 चोक 24 हातच्या आले 2, 6 दोन्ही 12, 13 आणि 14, 14 ला 14 जशा तसे लिहून टाकले. आता ह्या 2 न वरच्या 24 ला गुण घ्यायचे. 4 दोन्ही 8, बे दोन्ही 4, बे दोन्ही 4. अगोदर बेरीज करा. ही 4 असाच घेतला, हे 4 आणि हे 8, 8 आणि 4 12, 12 ला 2 हातचा 1 घेतला. हे 4, हे 5 आणि हे 1 वरचा 6, 624 गुणिले नंतर 13 ठेवा. 13 न गुणून घ्या. बघा आता इथे मी लहानला कसं करत नाही, 3 ना आणि 1 न गुणून करत नाही, सहज 13 न गुणतो मी. 13 चोक 52, 13 चोक 52 ला 2 घेतला, हातचा 5, 13 दोन्ही 26, 26 आणि 4 30, 30 वरचा 1 31, 31 ला 1 घेतला, हातचे 3 दिले. 13 सक 78, 78 2 80, 80 1 81, 81 ला 81 सहज लिहून टाकतो. आता राहिलाय 54, 54 गुण घेतो मी यांना. ओके, पहा आता 4 दोन्ही 8, 8 ला 8, 4 1 4 म्हणजे 4 असेल. नंतर 4 1 4 म्हणजे 4च असेल. नंतर 4 गुणले 8, 4 8 32, 32 ला 32 घेऊन टाकले. बेरीज केली खाली मी आता. 5 दोन्ही 10, 5 दोन्ही 10 ला 0, हातचा 1 आला. 5 1 5 आणि वरचा 1 6, 6 ला 6 घेतला. नंतर 5 1 5 म्हणजे फक्त 5 असेल. नंतर 5 8 40, 40 ला 40 असतील. मी नंतर सांगतोय मांडणी व्यवस्थित करा, एका खाली एक मांडणी करा. मांडणी चुकली उत्तर चुकतंय. ज्यावेळेस तुमची मांडणी चुकल त्यावेळेस म्हणजे वरच्या दशांशांक संख्या येतात त्या संख्येमध्ये 0.1 न मागं पुढे होत चालतो. त्यामुळे ही जी मांडणी आहे ही काळजीपूर्वक करा. संख्येची बेरीज करतो मी. हे 8 असेल, हे 4 असेल, हे 6 आणि 4 10 असतील. एक हातचा असेल, हे 5 आणि हे 2 7 होतील. आणि हे वरचा 1 8 जाईल. हे 3 असेच राहतील खाली आणि हे 4. ओके, हे झालं आपलं उत्तर. यामध्ये आपल्याला आता फक्त दशांशानंतर जेवढ्या काही संख्या येतात त्या संख्या अगोदर मोजून घ्या आणि खाली आलेल्या उत्तरामध्ये डावीकडे पॉइंट काळजीपूर्वक संख्या मोजून द्यायची आहे. पहा आता हे 1 2 हे 3 हे 4 आणि हे 5. डावीकडे संख्या 5 मोजून आपला पॉइंट द्यायचा आहे. म्हणजे पहा बाळा 1 2 3 4 आणि 5, 5 संख्या सोडल्या त्याच्यानंतर आपला पॉइंट येईल. म्हणजे आपलं उत्तर असेल 4.3804.8 हे आपलं उत्तर असणार आहे. ओके, इथपर्यंत आपला बऱ्यापैकी गुणाकार समजलाय. आता याच्यानंतर आपण भागाकाराच्या लहान लहान कन्सेप्ट शिकून घेऊ. आता पुढची कन्सेप्ट आहे आपली भागाकाराची. सोपा आहे, एवढं काय अवघड नाही आहे. आपण लहानपणापर्यंत एकच केलेला आहे, काय असा उभा आणि असा भाग का शिकलाय. असं नका शिकू. आता आपल्या परीक्षेमध्ये आपला वेळ कमी करायचा असते त्यामुळे असा भाग शिकून घ्या. काय म्हणते बघा, त्याची मांडणी कशी होईल तर 144 भागिले 4. ज्यावेळेस इथून पुढे कसं जर मी असं चिन्ह दिलं ह्याला असं मांडलं तर हे भागाकारात चिन्ह असणार आहे. काळजीपूर्वक पूर्ण संख्येच्या आडवी रेष मारणार आहे मी, त्यावेळेस ते भागाकाराचे चिन्ह असणार आहे. बघा आता काळजीपूर्वक 4 न ह्या संख्येला पुरेपूर भाग जाते का बघतो मी. 4 1 4, 4 2 8, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, 16 मोठे व्हायले 14 पेक्षा. मग मी 12चा भाग देतो. 4 त्रिकोण 12, 3चा भाग बसला.
14 मधून 12 गेले, खाली 2 राहिले, समोर राहिले 24, 4 सक्क 24, 4 सक्क 24, 6चा भाग बसला म्हणजे आपल्यापाशी उत्तर आलं 36. ओके, इथपर्यंत बऱ्यापैकी समजतंय. चला समोरचं गणित बघू आपण. 225 भागिले 5 आहे तर फक्त समजून घ्या, याला मान्य करतो. 225 छेदस्थानी 5. बघा 5 न 22 ला भाग पुरेपूर जात नाही, मग 22च्या अगोदर जी संख्या आहे त्या संख्येला 5 ने भागतो म्हणजे 5 चोक 20, 5 चोक 20, 4चा भाग बसला. 22 मधनं 20 गेले, 2 राहिले. 5 न 25 ला भाग जाते का बघतो मी, 5 5 25, आपलं उत्तर असेल 45. समोरचा बघलेली बघूत आपण. 450 भागिले 15. ओके, बघा जर काळजीपूर्वक आता सरळ सरळ 5 न भागा किंवा 15 न भागा. मी ह्याला जर तुम्हाला समजत नसेल तर एक काम करतो, अगोदर 5 न भागायचा प्रयत्न करतो. पहा आता 5 त्रिक 15, 5 त्रिक 15, 5 9 45, 5 9 45, 0 जशास तसा ठेवला. माझ्या माहितीनं 3च्या पाड्यात 9 असणार आहे, म्हणजे असं होईल 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 म्हणजे आपलं उत्तर एवढं असेल. अजून समोरचं एक बघूत असंच 445 छेदस्थानी 5, छेदस्थानी 5. काळजीपूर्वक बघा आता अजून. त्या 5 न 44 ला भाग जात नाही, पण 44च्या अगोदर जी संख्या आहे त्या संख्येला भाग जाते का बघूत आपण आता. 45, 45, 5 9 45, 45 मोठे व्हायले तर मी काय करतो, 8चा भाग देतो. 45, 8चा भाग बसला. समोर राहिले 4 देऊन टाकले, समोर मी 4 देऊन टाकले. 5 झाले सगळे 45. मग ह्या 45 ला 5 न भाग जाते का बघूत आपण आता. 5 9 45, हे झाले 89. अजून असंच एक समोर बघूत आपण आता. 600 भागिले 12. काळजीपूर्वक बघा आता. हे 600 भागिले 12, ह्याला 4 ने भाग जाते आणि सहसा 12 ने पण भाग जाते. म्हणजे कसं होईल, 12चा पाड्यामध्ये 60 आहेत का बघा, म्हणजे 12 पंचे 60, 12 पंचे 60 म्हणजे उत्तर आपलं 50 असेल. हे झाले आपले भागाकाराचे बेसिक गणित. आता याच्यामध्ये आपण संख्या अजून थोड्या ऍडव्हान्स करायचा प्रयत्न करू, म्हणजे आपला काटाकाटी कशी जाती बघूत आपण. चला आता हे भागाकाराचे आपण एक 4 गणित बघू, एकदम सोपे आहेत. या गणितामध्ये एक होते की तुम्हाला भाग द्यायचं कळत नाही काही मुलांना, नवीन मुलांना. आता तुम्हाला भागच समजून सांगणार आहे की नेमका करायचा कसा. तर पहा आता काळजीपूर्वक. मी याची मांडणी अशी ठेवू शकतो, या छेदस्थानी 5. ओके, आता बघा काळजीपूर्वक, ज्यावेळेस मी ह्याला भाग देणार आहे तर बघा आता काळजीपूर्वक. हे 5 1 5, हे 5 1 5. 5 न 0 ला भाग जात नाही म्हणून ऍज इट इज 0चा भाग दिला मी. नंतर 5 1 5 आणि नंतर 5 1 5. 1011 आपलं उत्तर असेल. बेसिक कन्सेप्ट आहे, काही अवघड नाही. समोरचं बघूत आपण आता. बघा काळजीपूर्वक बघा आता. खाली 11 आहेत, वरी 55 0 55 आहेत. मी एक काम करतो, या संख्येला जिथपर्यंत भाग जाते तिथपर्यंत भाग जायचा प्रयत्न देतो मी. बघा आता काळजीपूर्वक. 11 5 55, 11 5 55. 11 न 0 ला भाग जात नाही, 11 न 0 ही संख्या तिथं कन्सिडर केल्या जात नाही. मी काय करतो, सरळ जशास तसा 0चा भाग देतो. नंतर 11 न ह्या 5 ला भाग जात नाही, मी नंतर एकदा 0चा भाग देतो. आता राहिले समोर 55, 11 5 55, हे आपलं उत्तर असेल. ओके, पुढचं बघा आता. सेम तसंच कन्सिडर आहे. 11 चोक 44, 11 चोक 44. ह्या 0ला पुरेपूर भाग जात नाही म्हणून 0चा भाग दिला. नंतर 11 ने ह्या 4 ला भाग जात नाही म्हणून इथं मी 0चा भाग दिला. नंतर 11 चोक
44, 11 चोक 44. आता राहिला शेवटचा हे 3300 सॉरी 33 छेदस्थानी 3 आहे. ओके, सेम असणार आहे. 3 न पुरेपूर भाग जाते का बघू तर आपण. म्हणजे असं होईल 3 1 3 3 1 3 हे 0 असाच राहिला, नंतर 3 1 3 नंतर 3 1 3 हे आपलं उत्तर असेल. ओके, आता आपण भागाकार अगोदर खूप सोपा बघितलाय. आता भागाकार हा दशांशाचा असेल. फक्त समजून घ्या, मी तुम्हाला काय सांगायचं. कुठली बी एक गोष्ट आपला कट करायची, फक्त समजून घ्या काळजीपूर्वक होते काय. तर दशांशानंतर इथं 2 संख्या आहेत आणि खाली आहेत 1 2 3 4. मी एक काम करतो, दशांशानंतर अगोदर संख्या समान करून घेतो. म्हणजे असं होईल बाळा, इथं 2 आहेत आणि खाली 4 आहेत. मी काय करतो, वरी 2 वाढवतो म्हणजे समान संख्या होते. असं होईल बघा. आता म्हणजे दशांशानंतर 1 2 3 4 1 2 3 4 आता झाले समान. आता काय झाले समान. ज्या वेळेस तुमचं असं होईल त्यावेळेस ना या अगोदरच्या 3 संख्या आणि हे संख्या सरळ सरळ कटतंय. मग आपल्यापाशी राहतंय काय बघा. आता हे छेदस्थानी 8, छेदस्थानी 8. फक्त आपला काटाकाटी करायची आता. म्हणजे असं होईल 8 पंचे 40 हे आपलं उत्तर असेल. इथपर्यंत समजले. सेम पुढचं तसंच गणित आहे, काळजीपूर्वक. पॉइंट नंतर संख्या इथं खाली 1 2 3 आणि 4 आणि वरी फक्त एकच आहे. वरी किती आहे एकच. मग मी काय करतो, दोन्ही ठिकाणी समान करतो. 1 2 आणि 3 झाले समान. ओके, काळजी. तुम्हाला मी शॉर्ट ट्रिक सांगायला. आता बाकीचं कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला दोन्ही ठिकाणी समान करावं लागेल. मी तुम्हाला एकच सांगायलोय. एका ठिकाणी जरी समान केलं तर उत्तर सेम तेच येत आहे, काही फरक पडत नाही आपल्याविषयी. बघा, हे कन्सिडर आपण सगळं काढून टाकलं. आता राहिलं आपल्यापाशी हे 1 2 3 छेदस्थानी 12. फक्त आपला काटाकाटी करायची. 12 1 12 12 दोन्ही 24 हे आपलं उत्तर असेल. सेम खाल्लं तळत असेल. काळजीपूर्वक बघा. पॉइंट नंतर 1 आणि 2 खाली 2 वर 2 संख्या आहेत, खाली 1 2 3. पॉइंट नंतर संख्या समान करतो मी इथं. म्हणजे 1 2 3 म्हणजे इथे एक 0 वाढून टाकतो मी. आता सहज हे खाल्लं कटलं, हे कटलं, राहिलं बघा. आता हे 9 चोक 36 आणि पुढचं हे 0, उत्तर आलं 40. चल, भागाकारातलं शेवटचं गणित आहे. म्हणजे इथं आपली भागाकार आणि गुणाकार या दोन्ही कन्सेप्ट एकदम क्लिअर झाले. त्यात काहीच अपवाद नाही. शेवटचं गणित समजून सांगतो मला नेमकं आहे काय पहा. आता गणित समजून घ्या अगोदर. काय तर पॉइंट नंतर वरी 2 संख्या आहेत, खाली 1 आहे. मी पॉइंट नंतर खाली 1 संख्या वाढीतो म्हणजे इथं एवढा झाला. ओके, काळजीपूर्वक. इथं पॉइंट नंतर 3 संख्या आहेत, खाली 2 आहे. मी इथं 1 वाढवतो म्हणजे इथं 1 झाला. पॉइंट नंतर इथं किती आहे, 1 2 3 4 खाली 3 आहे म्हणजे इथं 1 वाढवला मी. आता काळजीपूर्वक समजून घ्या बघा. मी हे बाकी सगळं कट करून टाकतो. राहिलं काय, 2 छेदस्थानी 20 अधिक 3 छेदस्थानी 30 हे सगळं कटतंय. हे पण सगळंच कटणार आहे. नंतर अधिक 4 छेदस्थानी 40, 4 छेदस्थानी 40. मी याच्या अगोदरच्या गणितामध्ये तुम्हाला अपूर्णांक, शाब्दिक अपूर्णांक म्हणजे शाब्दिक अपूर्णांक या गणितामध्ये सांगितलं होतं की तुम्हाला उभी आपण काटाकाटी करू शकतो. उभी काटाकाटी म्हणजे असं कसं, बे 1 बे म्हणजे 1 छेदस्थानी 10 अधिक 3 1 3 3 1 3 हे 1 छेदस्थानी 10 नंतर अधिक 4 1 4 4 1 4 1 छेदस्थानी 10. मला मी असं सांगितलं त्याच्या अगोदर. मी सेम तसंच केलंय. आता याच्यामध्ये 2 कन्सेप्ट आहेत. म्हणजे सरळ सरळ तुम्ही तिरकस करून बी करू शकता किंवा याला सरळ सरळ आहे तसं 0.1 0.1 0.1 असं पण करू शकता. काही फरक पडत नाही. बघा, 0.1 करण्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट समजून सांगतो. 10 न 1 ला भाग जात नाही. 10 न 1 ला भाग जात नाही. मग अगोदर मी शून्याचा भाग देतो. शून्याचा भाग दिला म्हणजे पॉइंट आला. वर झाले 10 म्हणजे 10 1 10 10 1 10. सेम तसंच असणार आहे पुढचं पण सेम तसंच असेल. बघा, 10 न 1 ला भाग जात नाही. शून्याचा भाग दिला. शून्याचा भाग दिला म्हणजे पॉइंट आला. पॉइंट आला की तर वर
10 झाले, नंतर 10 एक्क 10, नंतर अधिकचं चिन्ह दिलं, नंतर तीच कंडिशन आहे इथं पण 10 ने 1 ला भाग जात नाही, शून्याचा भाग दिला, पॉइंट दिला, इथं पॉइंटला की शून्य आला, 10 एक्क 10. ह्या सगळ्याची बेरीज करायची, आपला उत्तर आपलं ते असं, म्हणजे बेरीज पण करूत आपण पॉइंट खाली पॉइंट मानून. याच्या अगोदर आपण सांगितली होती ओके 1 2 3 आणि 0, 0.3 हे आपलं उत्तर असेल. नंतर सांगायले की भागाकारातला सगळ्यात अवघड प्रकार हेच होता. याच्या अगोदर जे पाहिजे आपण ते खूप सोपे होते, त्यात काहीच अवघड नाही. गुणाकारामध्ये जे पाहिजे तुम्ही, गुणाकारामध्ये बऱ्यापैकी आपण काही गोष्टी कन्सेप्ट न बघितल्या, स्ट्रिक्ट न बघितल्या. भागाकारामध्ये काही गोष्टी आपण कन्सेप्ट न बघितल्या, काही याच्यामध्ये पुन्हा अजून तुम्हाला कुठं कट मारायला पाहिजे तर समजून सांगितलं तुम्हाला मी. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमच्या एका लाईक मुळे मला काय असं काय खूप काही भेटणार नाही, फक्त एक उत्साह येईल आणि यामुळे मी तुम्हाला एक नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करेन. जे खास करून ग्रामीण विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्याचा प्रयत्न करा.